जेजुरीच्या खंडेराया जागराला या वाईच्या तू गणराया जागराला या पसरणीच्या भैरी देवा जागराला या अरे बानुबाईचं येड लागलं मल्हारी देव मल्हारी इसरून गेलं कुण्या गावाला भंडारी देव भंडारी इसरून गेलं कुण्या गावाला भंडारी देव भंडारी अरे जेजुरीच्या खंडराया जागराला या पसरणीच्या भैरी देवा जागराला या अरे असं कसं इतका दणदणीत गोंधळ घातला. पण आमची काय मोरूची मावशी म्हणावं की चाची 420 म्हणावी तशी नाचलीच नाही बया. का ग बया, का नाही नाचलीस तू? लांब लांबच होतेस. एरवी हिला कोणी नाचायला सांगायला नको नको तिथे नाचते ही बाई, आणि जिथे नाचायचं तिथे नाचली नाही. तुम्हाला पण हे खटकलं का हो मंडळी? आजचं पॉडकास्ट कोणावर आहे तर तुम्हाला समजलंच असेल इंट्रोडक्शनवरून. तर आज आपण समाप्ती करणार आहोत लग्न सराई सिरीजची. तिने पण केली आहे तर आपण पण करूया. ॲक्च्युली मी आज दुसऱ्या कोणावर तरी पॉडकास्ट करणार होती, पण म्हटलं आता ही जी सिरीज चालू केली आहे लग्न सराई सिरीज, ती पहिले आपण संपून घेऊया आणि मग नवीन कॅरेक्टर्सना हात घालूया. काय म्हणते पब्लिक, बरोबर ना? तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला युरोपची वांगेवाली बोंबालीच्यावर. आता युरोपला वांगे घेऊन पॅक करून जायची तयारी चालू झाली असेल. इनफॅक्ट गेली पण असेल, काय माहिती. उडती उडती खबर आलेली की 6 तारखेला जाणार आहे. पण काय माहिती काय आहे सीन यांचा. सगळीकडच्या शाळा सुरू झाल्या, अगदी अमेरिकेपासून आमच्या इथेपर्यंत. पण ह्यांच्या शाळांचा काय अजून आत्ता पत्ता नाही. आवाज झाली की कमाई आता, अजून किती थांबणार आहात? निघा की मंडळी. क्या आपने भी वही देखा जो मैंने देखा? ताई एकदम लांब 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 होत्या. म्हणूनच मी या गोंधळाच्या गाण्याने आजच्या पॉडकास्टची सुरुवात केली आहे की सगळ्यांचं अटेन्शन तिकडे जावं. असं कसं झालं बाई? नाहीतर त्या बाईबरोबर ताई नाही नाचली असं होऊच शकत नाही. मला वाटतं ताईचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम होता. पण कंटेंटसाठी म्हणून ताई गेली फक्त हजेरी लावायला. मनाने नीट फुटेज घेतलं नाही घेतलं, आणि शेवटपर्यंत ताई पाहिजेत की नाही. ताई पिक्चरमध्ये नसल्या तर मग व्लॉग कसा होणार? मग बरोबर नाही वाटणार ना. तसं तर मी काही मानत नाही या सगळ्या गोष्टींना, पण ताई आणि ताईंचे मंदभक्त ते कुठच्या काळातले आहेत, काय विचार करतात ते आता आपण काय म्हणणार त्याच्यावर. पण मग ताई तुम्ही सांगायचं ना स्पष्टपणे. उगाचच कशाला सगळीकडे तुम्ही असलाच पाहिजे का? तुम्ही हे गोष्ट सांगू शकत होतात ना की बाबा मी असं मानते आणि मला या गोष्टी अलाउड नाही आहेत आणि माझ्या आईने मला नाही सांगितलं आहे तर मी नाही जाऊ शकली, पण मन्या फुकट्या तुमच्यासाठी शूट करून देईल बरं का, तर तुम्ही माझ्याशिवायच व्लॉग्स बघा. पण नाही, असं थोडीच आहे. मी तर असलीच पाहिजे बाबा. आणि ते जिथे गेली होती म्हणे पूर्वज राहतात, त्या पूर्वजांकडे गेलेली, त्या पूर्वजांना लग्नाला नाही बोलवलं. शी, कसले मतलबी आहेत रे तुम्ही. आणि त्यांच्याकडे 10 वर्षांनी वगैरे जाऊन स्वतःच्या लग्नात गेलेली ती आत्ता गेली, त्यांना बोलवलं पण नाही वाटतं ह्या लोकांनी. आणि त्यांच्याकडे जाऊन मारे दुधाचा चहा पाहिजे आणि तुमच्याकडच्या ताज्या दुधाचा चहा असं तोंडवर करून बोलताना काय वाटत नाही का ग तुला? गरीब लोकांचा फायदा घेते बिचारी ती मावशी. किती प्रेमाने मायेने करत होती. मला तर आहे ना काहीतरी वेगळाच झोल वाटतो मंडळी. आता कसं सांगू मी तुम्हाला, कसं सांगू. म्हणजे ती मावशी बोलली की मी ह्याला फोन करते, ह्याला म्हणजे उम्याला. ती मावशी फक्त उम्याला फोन करते. म्हणजे उम्या आणि मोठा भाऊ ह्यांचं कनेक्शन वेगळं आहे, आणि बोंबली आणि आत्ताचा नवरोबा ह्यांचं कनेक्शन वेगळं आहे. समजलं मंडळी, समजलं. मी डायरेक्टली नाही बोलू शकत, पण तुम्ही समजून जा. कुछ तो गडबड. ही मावशी हिच्या आईकडनं मावशी नाही आहे, म्हणजेच हिच्या आईची बहीण नाही ती वाटत. ती जर असली असती तर तुम्हाला ते बॉन्डिंग कुठेतरी दिसलं असतं. हिच्या आईची बहीण तर ती दुसरी आहे ना. मग ही उम्याच्या आईची बहीण आहे, म्हणजे आई डिफरंट आई. जस्ट अ गेस. पण जे मला वाटलं, जे मला जाणवलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. ऐसा कुछ तो है, मुझे लगता है कुछ तो. ये पूरी फॅमिली गडबड आहे. कारण हिची जी मावशी होती ती झिपरी मावशी, ती तर लग्नात आली होती ना मुंबईवाली, आणि हा उम्या
ह्या बाईला मावशी मावशी म्हणत होता, पण ही मावशी तिच्या आईची बहीण वाटत नव्हती. आणि मला एक सांगा मंडळी, रात्रीचं देवीची ओटी कोण भरतं? आणि तिथे पण मागे मागेच होती. तुम्ही बघितलं असेल तर देवळाच्या बाहेर उभी होती ही, आणि सगळीकडे अशीच काही ना काही कारणं सांगत होती की इकडे चिखलच आहे म्हणून मी नाही गेली, ते मुली खेळतातच आहेत म्हणून मी नाही गेली. अगं बोंबले, किती ग तुझी ना कशी जाणार ही खोटं बोलायची खोड, कशी मोडणार? काय झालं की तुझी खोड मोडेल? कसली वाट बघते आता? झाला तेवढा तमाशा पुरे नाही झाला का? तर एवढा तमाशा झाला, पण एक हून आहे की चून आहे, या चेहऱ्यावरची या बाईच्या माशी हलत नाही. आणि ती वहिनी तिथं कुठेतरी गायबच झाली आहे. एक पिल्लू सोडलं अर्धवट काहीतरी आणि गेली कुठेतरी. आता पुढे काहीच नाही. ते तुम्ही आता वाट बघत बसा आता पुढच्या स्टोरीची. आता ही गेल्यावरती सुटते का काय ते बघण्यासारखं आहे, ते आता बघूया. पण सध्या तरी कशातच काय नाही. आणि या बोंबलीचं तर काय कशाचं नाव नाही. किती किती ना माणसाने कोडगं असावं. आणि हिला तर सगळ्याशीच प्रॉब्लेम ना. गरम झालं तरी प्रॉब्लेम, थंडी वाजली तरी प्रॉब्लेम, पाऊस पडला तरी प्रॉब्लेम. आता इथे सारखं आपलं गरम होते. अगो बाई, एवढे कमवलेस तू तर जरा AC कारचे पैसे नाही देऊ शकलीस तू? हां, थोडं चल ॲडिशनल जे काय होतात ते मी देते असं तरी म्हणायचं. स्वतःसाठीच करायचं ना या सगळ्या गोष्टी. स्वतःबरोबर जरा 4 लोकांनी अजून आपल्याच घरच्यांनी आनंद घेतला त्या गोष्टीचा तर काय बिघडतंय? तुझ्या माहेरचेच तर होते ते. असं पण नाही की बुवा सासरच्यांसाठी खर्च करते, ती तर लांबचीच गोष्ट. इथे माहेरच्यांचीच बोंब आहे. हीच नुसतं आपलं ढेरी भरते त्यांच्या नावाने. त्यांना काय देते? चिंचके. काय त्या एकेकाचा अवतार झालेला. आणि ती नवरी, तिचे केस जरा विंचरत जा गं बाई. तिला सांग ना, सगळे तुझ्या मुलींसारखी झिपरेसारखी फिरत असते. आणि तुझा स्ट्रेटनर दे ना जरा वापरायला, जरा नीट जरा करायला सांग. मला वाटतं नंतर जेव्हा तिने ड्रेस घेतला ना, तेव्हा बहुतेक त्याच्या आधी म्हणजे हे जेव्हा OT-BT भरायचं प्रकरण केलं तेव्हा बऱ्याच कॉमेंट्स आल्या असतील वाटतं की तिच्या केसाचं काहीतरी कर. तर ते बघून म्हणजे ऑफकोर्स हाईड केल्या असतील त्या, पण वाचल्या तर असतील ना. ते बघून मला वाटतं जेव्हा ड्रेस घातला ना वहिनीने, त्या दिवशीच्या व्लॉगमध्ये वहिनीच्या केसावरून स्ट्रेटनर फिरवलेला दिसतोय. आणि ही ना अंगात आल्यासारखी अशी नॉर्मल बोलता बोलता एकदम ओरडायलाच लागते. बापरे, घाबरले ना मी, बोंबले. एकाच काहीतरी टोनमध्ये, एक म्हणजे पीच तुझ्या आवाजाचा एकच ठेव ना, मध्येच काय वाढवते? मध्येच तुला काहीतरी असं वाटतं का की माझा आवाज कमी येतोय आणि जोरात ओरडायला लागते? आता आम्ही इथे थांबलो आहोत. आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आहोत. आणि आता आम्ही इथे पेढे पण घेणार आहोत. इकडचे पेढे खूप फेमस आहेत. अरे हळूहळू, मध्येच आता आम्ही इथे थांबलो आहोत पासून पेढे खूप फेमस आहेत. एवढं जोरात मध्येच ओरडायला लागली. हळू जरा. काय कोणाचा राग, मनाचा राग आमच्यावर काढतेस की काय? की मनाला सांगतेस असा आवाज वाढवून की नीट घे रे, नीट शूट घे ना, काय करतो? आणि ही रेडीच नसते कॅमेरा ऑन झाला तरी. आता तुला माहिती आहे, तुला बोलायचं आहे, त्याने कॅमेरा ऑन केला आहे तर 5 मिनटं मख्खासारखी त्या कॅमेराकडे बघतच बसते आणि नंतर मग बोलायला लागते. दिवसभर बरी असते. फक्त जेव्हा व्लॉग एंड करायचा असतो ना, तेव्हा हिला एकदम काय सिम्पथी गेन करायची असते की बाबा मी तुमच्यासाठी किती काय केलं दिवसभरामध्ये, मी इतकी थकली, मी तू थक गई भाई साहब. ती थकली तू कामाने नाही आहे. हे तुझे जे उचापत्ते आहेत ना, जे सगळे उद्योग करून ठेवलेत ना, ते निस्तरता थकलीस. भारतात आली आणि काय कांड नाही झालं तर ती बोंबल कसली. आता मी खूप थकली आहे. आता वाजले आहेत रात्रीचे 10. आता आमची जेवणं सगळी आटपून झाली आहेत. आता आम्ही झोपणार आहोत कारण मी खूप जास्त थकली आहे. आता मी आरामच करत आहे. मला थोडं बरं वाटत नव्हतं, तापसारखा कणकण, त्यामुळे आता मी काही काम नाही करत आहे. आता मी फक्त आरामच करते. तर आजच्यासाठी इतकंच होतं. तर आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. चला, दरवाजा बंद झाला. अरे च्छा, अजून एक गोष्ट, वहिनीचं घरच नाही दाखवलं. असं कसं? वहिनीला घेतलं आणि डायरेक्ट काहीच न दाखवता एवढं इम्पॉर्टंट सेशन, इतकं इम्पॉर्टंट पार्ट मिस केला तू.
काय ग, कुछ तो गडबड आहे दया. वहिनीचं घर दाखवण्यासारखं नव्हतं का? म्हणजे वहिनीच्या घरात अशी काही गोष्ट होती ज्या गोष्टीमुळे काहीतरी वेगळाच खुलासा झाला असता, तर त्यामुळे ते वहिनीचं घर नाही दाखवलं का? माया डोळ्याची नातेवाईक आहे ना वहिनी. ऐकते आला ऐकते माया डोळ्यास डॉन. ती पण एकदम डोळसरित्या सगळीकडे पाहत असते आणि ऐकत पण असते, एकदम डोळस. काय ग, ते भावाच्या हाताला काय झालं? असं कसं मुक्का मार लागला अचानक? कसा मार? कोणाशी फायटिंग करायला गेलेला, कुस्ती खेळायला गेलेला की काय तुझ्या बिहाफमध्ये? फायटिंग बायटिंग झाली की काय? दिले की काय 2 बुक्के त्याला की नव्या नवरी बरोबर झटापट्टी झाली? तुमचं गडी इंज्युर्ड आहे, त्याला जरा सांभाळून घ्या, मांडवली करा. मांडवली कसली? काही झालं तरी कंटेंट छापायला मिळालं पाहिजे अबा. हेच आहे बहिणीचं प्रेम. भले हात भावाचा गेला कामातनं तरी चालेल, पण उठाने का मेरे को चाहिए ये कंटेंट, मेरे को मागता इच्छे. अरे 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 अरे, काय काय करावं लागतं. मला वाटतं ही वहिनी हे सगळं काही हे पहिलं आणि शेवटचं. बस आता अजून तुझी नाटकं नाही झेलणार आहे ती. आता गेली ना तर पाय लावून गेली, आता परत येणारच नाही. बघ तू बघ. बिचाऱ्याचं अक्षरशः कंबरडं मोडलं ग बाई. त्या फोटोसाठी पण त्याला ताट बसता येईना. फोटोग्राफर म्हणे ही ताट बसा, जरा ताट बसा, पण काय कंबर सरळ होता होईना. आत्ताच असं हाल. अभि तो बहुत कुछ बाकी आहे कार्यक्रम भाऊ. असं कसं तुमची कंबर आत्ताच मोडली? हो म्हणजे जबाबदारी म्हणते मी. त्या दिवशी ताई म्हणत होती ना, तुमचीच ताई तुम्हाला घेऊन बसली होती आणि म्हणत होती की आता तुझ्यावर जबाबदारी वाढली, सगळं बदलून जातं. लग्न म्हणजे एका माणसाची पूर्ण जबाबदारी आपल्यावर येते. आत्तापर्यंतचं आयुष्य वेगळं होतं, आता वेगळं आहे. तर तेच म्हणते मी, जबाबदारी म्हणते. हो, कंबर कसून आता जबाबदारीला तयार राहा. काहीतरीचा मंडळी तुम्ही चावट काहीतरी वेगळाच अर्थ काढलात ना? सांगा खरं ना, काढलात की नाही? वहिनीच्या हातचे पहिले पदार्थ ते तर बापरे, एवढी फाळफाड इंग्लिश, म्हणजे मला कळतच नव्हतं नक्की युरोपवरनं कोण आलं आहे, बोंबली की वहिनी? BPOमध्ये वगैरे काम करते का? जरा जास्तच इंग्लिश फाडत होती. पटॅटोचं आता मी इथे ठेवलं आहे. हे पटॅटो आहेत आणि आय यूज टू मेक इट बट आय डिडंट. अरे बापरे, काय म्हणजे ना, भारीच एकदम फॉरेनची वाटलेन. म्हण्या पण उगाचच इंग्लिशमध्ये बोलतोय, माहिती आहे म्हणा तुला येतं. बायकोला डिवचून दाखवतोस शाण्या. तुमच्या हातचं काही चांगलं लागेल. ओहो म्हण्या शेड बोलले. म्हण्या बस झाला मस्का पॉलिश. बघते ती तुझ्याकडे राहणार. लगेच बोलली बस चला बस आता कामाला लागा. अरे किती जळफळाट. आता तरी शिक बोंबले, शिक इंग्लिश बोलायला म्हणते मी. तर मला काय कळतच नाही, नुसता टाइमपास करतोय. येतो जातो. लगेच दुसऱ्या दिवशी येणार आता हलवा खायला. तर कशाला मग एवढं नाटकं केली? जाऊ मी सासूबाई, जाऊ मी. कशाला येणारच आहेस ना परत? कसलं काय नाटके नसती कॅमेरासमोर. असे ना हे लोक अक्षरशः पैशाला विकले गेलेले आहेत. तर अशा रीतीने सगळं काही गोड धोड खाऊन आता सगळा लग्नाचा प्रोग्राम संपलेला आहे. त्याबरोबरच लग्न सराई सिरीज पण संपलेली आहे व्लॉग रूपी, आणि आपली पॉडकास्ट रूपी पण इथेच संपली असं मी जाहीर करते. हा आपला लग्न सराईवरचा लास्ट पॉडकास्ट होता. अनलेस काही नवीन आता उचकटून व्लॉग येत नाही. आता बोंबलताईंची जाण्याची तयारी सुरू झाली आहे आणि आता काय ते नेहमीचंच मसाले फसाले शॉपिंग आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी, पापड झापड, ते सगळं घेणं चालू झालेलं आहे. आता परत मुक्काम पोस्ट नाशिक आहे. तर ते मला कळतच नाही आहे, नाशिकमधनं हाकलवलेलं परत घेतलं. ही बाई काय, यांचं काय चाललेलं असतं मला काय कळतच नाही. तूच बोलली होती ना आता मी बाहेरच्या बाहेर जाणार आहे, आता मी नाही येणार परत इथे म्हणून. मग परत काय केलं? म्हण्या वाटतं तिकडे जाऊन आईला ना खर्चा पाणी देतो आणि मस्का पॉलिश करतो, बायकोच्या वतीने आश्वासनं देतो आणि बायकोला आणतो परत. अरे इतका मिंधा मुलगा मी कधी आयुष्यात नाही बघितला रे. नुसतं बायकोचं शेपूट बनलाय अक्षरशः.
वागते कशी. म्हणजे ठीक आहे, इथे कितीतरी बायका मी अशा बघते की ज्या बिचाऱ्या आपल्या अस्तित्वासाठी लढा देतात, लढतात. त्यांना असं वाटतं की आपण काहीच चुकीचे नाही आहोत, आपण बरोबरच आहोत. त्यांना सासरची मंडळी त्रास देतात, पण त्यांचे नवरे हू की चू करत नाहीत. त्यांचं असं आहे की त्यांना नाही समजावू शकत, बाबा तूच सांभाळून घे, तूच हे कर. ते बायकोकडनं अपेक्षा करतात आणि ह्याचं काय वेगळंच. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा, उद्देश असा की जर तू बरोबर आहेस, काहीतरी बरोबर करते आहेस आणि तुला घरातनं सपोर्ट मिळत नाही आहे, तर नवऱ्याने बाजू घेतली तर आम्ही समजू शकतो. उलट त्याच्या बाजूने आम्ही उभे राहिलो असतो आणि अप्रिशिएट केलं असतं. पण हे काय आहे, अक्षरशः डोळ्यांनी दिसतंय की बायकोची काय नाटकं चालली आहेत, काय थेरं चालली आहेत रादर, आणि नको त्या गोष्टींना सपोर्ट करतोयस तू. म्हणजे तू किती लाचार आहेस आणि किती मिंधा झाला आहेस तिच्या डॉलर्ससाठी. खरंच त्या बायकांची मला दया येते ज्यांना खरंच असं वाटत असेल की नवऱ्याने त्यांना सपोर्ट करावा, पण त्याबरोबर असताना सुद्धा त्यांना अपेक्षित सपोर्ट मिळत नाही. जेव्हा ते हे बघत असतील की ही इतकी कांड करते, इतक्या गोष्टी करते, सगळ्या बाजूने ही बाई चुकीची आहे, चुकीचं वागते, चुकीचं करते, आणि तरीही तिचा नवरा तिच्या त्या चुकीच्या कामांमध्ये, कर्मकांडामध्ये तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तो उलट आपल्या घरच्यांना विनवण्या करतोय की अशा बाईला तुम्ही एक्सेप्ट करा. म्हणजे ही किती ना दुर्दैव आहे ह्या. म्हणजे मला शब्दात मांडता येत नाही मंडळी. आय होप यू अंडरस्टँड की मला काय म्हणायचं आहे. पण हे खरंच विचित्र आहे हे सगळं. एनिवेज, आता बघूया पुढे काय काय होतं आहे. आजचं पॉडकास्ट मी याच नोटवर इथेच थांबवते. भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.